जय भीम, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर यशस्वीची मम्मी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता मी इथे आलू उकडू मांडण्यासाठी ठेवले, कारण की कणिक आहे नाही, म्हणून मग पोळ्या तर बनवण्याचा प्रश्नच येत नाही. आणि भात हा कालचाच होता, कारण की काल मी भात बनवला होता आणि रेयांचे पप्पा हे बाहेरूनच साईबाबाचा प्रसाद खाऊन आले होते आणि सोबत घेऊन पण आले होते. आणि मी काल समोसा वगैरे खाल्ला होता आणि म्हणून मला तेवढी काही भूक नव्हती. आणि समोसा आणायच्या आधीच आम्ही यशवीने आणि मी म्हणजे पापड वगैरे खाल्ले होते, आलूचे पापड तळले होते, तर म्हणून काही तेवढी भूक नव्हती. म्हणून काल जेवण पण थोडं कमी झालं, म्हणून भात पुष्कळ सारा उरला होता. म्हणून आता काही बनवत नाही म्हटलं, आणि कणिक पण होती नाही, म्हणून आता म्हटलं आलू उकडून मांडले. आणि रेयांच्या पप्पाला म्हटलं तुम्ही सँडविचवाले ब्रेड घेऊन ये जा. तर म्हणजे ब्रेड सँडविच बनवेन म्हटलं. असे तर म्हणजे जसे बाहेर मिळतात तसे वगैरे मी काही बनवत नाही. आज सिंपल आलूची चटणी बनवते आणि जसे आपण ब्रेड पकोड्यासाठी ब्रेड करतो, तसेच आतमधून ब्रेड लावून घेते आणि दोन्ही साइडने मस्त मग ब्रेड भाजून घेते. तर तसंच करायचं होतं मला. तर मग आलू वगैरे उकडून आणले आणि हा छोटा कुकर आहे, याचा शिट्ट्याच होत नाही. तसंही कुकरचं जे लीड आहे, ते एकदा मागच्या वर्षी रेयांच्या पप्पाने दुकानात दाखवून आणलं होतं. म्हणजे बरोबर करून आणलं होतं, पण माहीत नाही याला काय प्रॉब्लेम होत होतं. झाकण व्यवस्थित लागतच नाही. आणि यशवी सकाळी उठल्याबरोबर आत्याचे सर्व नेकलेस घातले होते हिने आणि मस्त आरशामध्ये बघत होते. मग आलू वगैरे उकडून मांडून झाले होते, तर आता म्हटलं छिलके वगैरे काढून टाकतो. तर दळण मी कालच म्हणजे दळण्यासाठी भरून ठेवलं होतं, पण रेयांचे पप्पा हे खूप उशिरा आले होते, तर म्हणून ते काही दळण घेऊन गेले नाही. आणि आज आहे शुक्रवार, तर ते आता घेऊन गेले होते, पण म्हणत होते की आज शुक्रवार आहे तर चक्की वगैरे लावत नाही. तर मग आणखी त्यांनी जाऊन बघितलं तर दिलं दळण. तर पण आता मला एवढंच बनवायचं होतं. आलू ब्रेड बनवते आणि भात तर होताच. मस्त छान आलूची चटणी वगैरे बनवली. जशी मी काय म्हणतात डोश्यासोबत बनवते चटणी, सेम तशीच बनवून घेतली छान. पण ह्यावेळेस मी आलू थोडेसे ग्रेट करून टाकले. म्हणजे पूर्ण छान मिक्स होऊन जातात. नाहीतर मग अशा हाताने वगैरे फोडले तर ते म्हणजे अशा गुठल्या-गुठल्या राहून जातात आणि मग ते व्यवस्थित ब्रेडवर स्प्रेड करता येत नाही. म्हणून मग छान बारीकच करून टाकले आणि छान चटणी वगैरे बनवली. आणि रेयांच्या पप्पांनी मग ब्रेड पण आणले होते. आणि मस्त मग एका स्लाइसला ब्रेडला मस्त छान आलूची चटणी वगैरे लावून घेतली आणि त्या स्लाइसवर मग दुसरा ब्रेड ठेवून दिला. तर आता मी हे बनवतच होती, तर यशवी ही मधामधात करण्यासाठी येतेच, मी स्वयंपाक करत होती तर. आणि बरोबर ती आली आणि तिने मोबाईलला धक्का मारला, म्हणजे स्टँडला पूर्ण खालीच पाडून टाकलं. तर तो व्हिडिओ काही शूट झाला नाही. नंतर मग मी लक्ष पण नाही दिलं. मला वाटलं की असेल, आणि मी आपली ब्रेडच बनवत होती. नंतर बघितलं तर काही शूट झालं नव्हतं. मग मस्त आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि रेयांच्या पप्पाला भात आणि ब्रेड वगैरे देऊन दिले. तर यशवीने पप्पाला फक्त एकच ब्रेड खाऊ दिला आणि बाकी सर्व स्वतःकडेच घेऊन घेतलं आणि म्हणत होती की मीच खाते, मीच खाते. आणि खाल्ला तर काहीच नाही, फक्त एक ब्रेड खाल्ला तिने, जो म्हणजे मी बनवलेला होता तो, आलूची चटणी वगैरे लावून. आणि मग बाकी हे असं करून ठेवलं. पूर्ण हाताने मिक्स करून घेतलं, कणिक आपण जशी चुळतो तसे सारखी. तर खाऊन वगैरे झाला, आमचा नाश्ता वगैरे झाला. तर मग हे त्यांच्या पप्पांनी दळण वगैरे आणलं होतं, तर मग बेसन आणि मी पानग्याचं पण पीठ दळून आणलं होतं. तर म्हणून मग डब्बे वगैरे काढून ठेवले आणि पिठाचा डब्बा घासायचा होता, तर मग थोडंसंच पीठ होतं. जास्त काही होतं नाही, एखादी पोळी होईल एवढंच पीठ होतं. तर मग मी थोडं पीठ असलं तर मग दुसऱ्या भांड्यात काढून ठेवण्यापेक्षा मी काय करते, कोपऱ्यामध्येच काढून ठेवते आणि तो मग फ्रिजमध्ये ठेवून देते, कारण की भांडे पण भरत नाही. म्हणून मग तशीच करते. मी दळण वगैरे आणत नाही. मी रेयांच्याच पप्पाला आणायला लावते, कारण की जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी आणत होती दळण, पण एकदा माझ्या हातून पूर्ण दळणाचा डब्बा सांडला होता. म्हणजे गहू पूर्ण खाली सांडले होते. तेव्हापासून मी नेतच नाही चक्कीवर दळण. सर्व काही रेयांचेच पप्पा आणून देतात. गाडीवर घेऊन जातात आणि आणतात. आणि थोडीशी चक्की पण लांब आहे. जवळच्या चक्कीवरून आणत नाही ते. दूर आम्ही आधी जिकडे राहत होते तिकडल्याच चक्कीवरून आणतात. तर मग इथे आता माझं थोडेफार झाले होते कामं. आता गॅसचा ओटा साफ करत होती आणि नंतर मला भांडे पण घासायचे होते, कारण की खूप भांडे पण जमा झाले होते आणि यशवीने काही असं पाणी टाकू टाकू ब्रेडचा हाल करून ठेवला होता. नंतर भांडे वगैरे घासून घेतले
आणि नंतर मग अंघोळ वगैरे केली. यशवीची पण अंघोळ करून दिली. तर अंघोळ झाल्यानंतर पण मला काही तयारी वगैरे करायला मिळत नाही. कारण की माझी जशी अंघोळ होते तशी मी लवकर यशवीची करून देते. कारण की आधी तिची अंघोळ करून दिली, तर ती काही अंघोळ करण्याचा अवतारच ठेवत नाही. कारण की रेयांची शाळा होती तेव्हा मी रेयांसोबतच तिची अंघोळ करून देत होती. पण आता वगैरे तशी काही करत नाही. कारण की आता रेयांश आहे नाही आणि ही एकटीच राहते तर काही नाही काही उपद्रवपणा करतेच. आता तुम्हाला समोर माहीतच पडेल, की तिने आज काय करून ठेवलं. तर मस्त तिची तयारी वगैरे करून दिली. नंतर मग मी पण थोडी रेडी झाली. तर मी वगैरे लोशन लावते तर ती आपलं सोडून नाही का आताच तिची थोड्या वेळाआधी तयारी करून दिली. तरी पण मी लोशन लावत होते तर ती आली आणि रडत होती, की मला पण लोशन दे म्हणून. मी तिला म्हटलं, की "नाही तू लावू नको." तर कशी रडत आहे बघा. तर हे हिचं असंच आहे. जे आपण लावलं तेच तिला लावायला पाहिजे. असं नाही, की हे मोठ्यांचं आहे, आपलं नाही आहे. पण नाही, तिचं तेच राहते. आणि सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर मी आराम करत होती. तिला म्हटलं, का "तू पण आराम कर." कारण की मी कपडे धुवायचे ठेवून दिले होते. ऊन खूप झाली होती आणि खूप मला चांगलंच नाही वाटत होतं. सकाळी उठली तेव्हाच मला चांगलं नाही वाटत होतं. असं वाटत होतं की झोपून जावं. तर मी लेटली होती आणि ही अशी खेळतच राहते. कधी-कधी मी झोपून पण जाते ना, तरी ही खेळतच राहते. म्हणून ही म्हटलं खेळत असेल म्हटलं आणि हिचा वगैरे काही आवाज येत नव्हता. ही काय करते ड्रेसिंग टेबलवर चढून जाते आणि आरशामध्ये बघत राहते. टिकली वगैरे असली माझी तर टिकल्या वगैरे लावत राहते. म्हणून आधी मी येऊन बघितलं तर ही ड्रेसिंग टेबलवर उभी होती. तर म्हटलं असेल ड्रेसिंग टेबलवर. पण नंतर मग हिचा काही आवाजच येत नव्हता आणि ड्रेसिंग टेबलवरही बघितलं तर ही काही दिसलीच नाही. मग येऊन बघितलं तरी ही म्हणत होती, की मला भूक लागली आणि दूध वगैरे काढलं होतं आणि कपात टाकलं आणि काही दूध सांडवून पण टाकलं आणि म्हणत होती, की मला भूक लागली होती म्हणून मी दूध पीत होती आणि कोपरा मी पिठाचा फ्रिजमध्येच ठेवला होता. हिने पूर्ण पीठ वगैरे सांडवून ठेवलं आणि हा हिचा प्रकार दुसऱ्यांदी आहे. एकदा माझ्या बहिणीच्या पण घरी हिने असंच करून ठेवलं होतं. अ, स्वतःही केलं होतं आणि माझी बहिणीची मुलगी आहे, हिच्याच एवढी आहे, यशवी एवढीच आहे आयुक्ती. स्वतःही मस्त पीठ खेळली आणि तिलाही खेळायला लावलं. तर हे दुसऱ्यांदा आहे. तेव्हा मी काही शूट केलं नव्हतं. तेव्हा माझी बहीण आणि मी मार्केटमध्ये गेलो होतो आणि माझे बाबा आणि माझ्या बहिणीचे सासरे दोघं घरी होते यांना पाहण्यासाठी. तेव्हा पण हिने हा प्रकार केला होता. तेव्हा मी काही शूट केलं नव्हतं. मग सर्वजण म्हणत होते, की करायला पाहिजे नव्हता. पण आता करून टाकावं म्हटलं आणि हे जर मी शूट करत नसती ना, यशला दणकेच भेटत होते. मग सर्व पीठ वगैरे जमा करून टाकलं आणि पूर्ण पुसून वगैरे टाकलं जेवढं पीठ झालं होतं तेवढं आणि नंतर मग यशवीची छानपैकी अंघोळ करून दिली आणि हे करतपर्यंत मस्त पाणी खेळली मॅडम आणि 2 वाजले होते आणि 2 वाजता तिची अंघोळ करून दिली. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.